नमस्कार। आज दिनांक 3 जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती। अनंत अडचणीवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येच्या जननी व समस्त स्त्रियांना उजेडाच्या वाट दाखवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आणि या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन मी करते। आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग आणि ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने आपण वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम या वाचन पंधरवड्यात करीत आहोत। याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आणि इथून पुढे 16 तारखेपर्यंत आपण वेगवेगळ्या उपक्रमांची आयोजन ग्रंथालयाद्वारे केलेलं आहे। 30-31ला आपण ग्रंथ प्रदर्शनाचा कार्यक्रम केला। त्याच्यानंतर आपण एक सामूहिक वाचन आणि पुस्तक परिचय किंवा ज्याला आपण म्हणतो पुस्तक परीक्षण अशा अनुषंगाने पण आपण कार्यक्रम करणार आहोत। 1 तारखेला भरपूर 61 मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला। या कार्यक्रमासाठी हिंदी, मराठी आणि इंग्रजी विभागाचे बरेचसे विद्यार्थी त्यांच्या प्राध्यापकांसह उपस्थित होते आणि चांगला प्रतिसाद NSSच्या मुलांनी पण त्यांना दिलेला आहे। आता त्याच अनुषंगाने आज आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वाडिया कॉलेज वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स इथनं आपल्याकडे सुरेखा खरे मॅडम आलेले आहेत। त्या माझ्या PhDच्या विद्यार्थिनी आहेत। 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव त्यांच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आहे। ग्रंथालयाच्या सानिध्यात राहून मॅडमनी जी काही पुस्तकांची गोडी स्वतःमध्ये लावलेली आहे आणि एक सामाजिक कार्याचं त्यांना भान आहे। ते अनेक वर्ष मी वैयक्तिक पद्धतीने त्यांना ओळखते आणि त्यांनी ते आत्मसात करून विद्यार्थ्यांना वेळोवेळी ते मार्गदर्शन करतात, विद्यार्थ्यांना मदत करतात, अनेक मुलांना ते दत्तक देखील घेतात। तर अशा प्रकारे मॅडमचं सामाजिक कार्य खूप छान आहे आणि आज त्यांच्या जे काही शैक्षणिक कार्यांच्या बद्दल आपण त्यांना इथे बोलवलंय की सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि तसाच वक्ता आज आपल्याला इथे लाभलेला आहे। तर सर्वप्रथम मी आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाद्वारे त्यांचं स्वागत करते। एक छोटीशी भेट दे। वेलकम मॅडम। एक छोटीशी कविता मी सावित्रीबाईंवर केलेली आहे। सर्व लोक मराठीतनं करतायत, एक छोटासा प्रयत्न आहे, तो तुम्हाला आवडेल नक्कीच। क्रांती ज्योती इज द नेम दॅट शाइन्स ब्राइट, अ पायोनियर इन एज्युकेशन, अ पोएटेस, अ बेकन ऑफ लाइट। यू ब्रोक ऑर्थोडॉक्स सोसायटल चेन्स थ्रू विच व्हॉट वॉज राइट, empowered women and lightened the new light. You brought hope to marginalized and new refrain. Your legacy inspires, motivates and guides a generation of women with heart full of pride. We thank you for your courage, your perseverance, a trailblazer shining so bright. We are forever grateful from afar. Thank you so much. आता मी पुढची सूत्र मॅडमला देते आणि त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते। धन्यवाद मॅडम। प्रथम मी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करते आणि आपणा सर्वांनाच सावित्रीच्या वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देते। आज मला मॅडमनी बोलवलं आहे, मी विद्यार्थी म्हणूनच खरं तर आलेली आहे, व्याख्याती वगैरे नाही आहे। माझा तो लिखाणाचा व्यवसाय नाही आहे, मी एक म्हणजे सामाजिक याच्यातून माझं लिखाण झालेलं, म्हणजे लिखाण करते मी। आजही नवशक्तीमध्ये सावित्रीबाईंवर एक लेख आलेला आहे माझा आणि मॅडमने सांगितलं सामाजिक कार्य, तर ती सावित्रीनी आणि ज्योतिबांनी लावलेली ज्ञानाची ज्योत ती तेवत ठेवण्याचं शिक्षण हक्काचं काम आमचं चालू आहे। आज मला त्यांनी बोलवलं, मी त्यांचं खरंच आभार व्यक्त करते, कारण मी फार मोठी व्याख्याती नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, पण मला जे
म्हणजे सावित्रींनी जे जे कार्य केले त्याच्याबद्दल मी फक्त 2 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर मॅडमनी जी कविता हे केली ती खूपच छान आहे आणि त्याच्यावर मी एक अभंग म्हणजे हे तुम्हाला अखंड म्हणून दाखवते. त्याच्यामध्ये सावित्रीबाईंचं सगळं कार्य आणि कर्तृत्व तुम्हाला कळेलच. नंतर मी थोडंसं त्यांच्या कार्यावर आणि याच्यावर प्रकाश टाकणार आहे. आणि आपण आज जो वाचनाचा जे महत्त्व मॅडमनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी ते 15 जानेवारी असं वाचन पंधरवडा दिवस साजरा करावा आणि अनेक ठिकाणी म्हणजे आता आम्ही आमच्या कॉलेजमध्येही तो म्हणजे साजरा करून आलेलो आहे. सावित्रीबाईंची जयंती साजरी करून आलेलो आहे. तिथेही वाचनाचा एक हे झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की जे जे महापुरुष आता महाराष्ट्रात होऊन गेले किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये होऊन गेले त्यांचा वाचन व्यासंग हा भयंकर मोठा होता. म्हणजे अक्षरशः बाबासाहेबांना तुम्हाला माहीतच असेल की 18 तास त्यांनी इथे अभ्यास केलेला आहे. लोकहितवादीपासून ते अण्णाभाऊ साठेंपर्यंत आपण जर अभ्यास केला तर त्यांचा वाचन व्यासंग काय होता बाबा हे आपल्याला कळेल. महात्मा गांधींचं जसं ऑन टू द लास्ट या पुस्तकांनी त्यांना प्रेरणा दिलेली आहे. तसंच बाबासाहेबांना बुद्ध अँड हिज धम्मा या पुस्तकाकडनं त्यांना प्रेरणा मिळेल. तसंच ज्योतिबांना सुद्धा थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन, एज ऑफ रिझन ह्या अशी पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत त्याकाळी. म्हणजे 15व्या शतकामध्ये जेव्हा युरोपामध्ये प्रबोधनाची क्रांती झाली आणि 19व्या शतकामध्ये ती भारतात आली आणि तेव्हापासनं हे जे काही सगळे समाजसुधारक होऊन गेले त्याच्यामध्ये त्यांचा वाचन व्यासंग बघितला तर प्रचंड मोठा होता. आणि त्यांची वैचारिक जडणघडण जर आपण बघितली तर ती सुद्धा आपल्याला त्या पुस्तकांमधून आपल्याला दिसून येते की त्यांच्या उदारमतवादाचा प्रभाव आणि हे जे त्यांच्यावर पडलं हे सगळं पुढे त्यांच्या कार्यात आणि याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. तसंच सावित्रीमाईंचं आहे. सावित्रीमाईंचं सुद्धा वाचन खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर मी त्याला सुरुवात करण्या अगोदर मी फक्त एक त्यांच्यावर केलेलं एक कविता ओवी म्हणून दाखवते. माझ्या आवाजाकडे लक्ष देऊ नका, फक्त शब्दांकडे लक्ष द्या, कारण मी गायक नाहीये आणि तो तसा असण्याचा प्रयत्नही मी करणार नाहीये. फक्त मी जे त्यांची ओवी जी आम्ही पुस्तक रूपाने काही जे काढलेले आहेत त्याच्यामधली फक्त मी एक ओवी म्हणून दाखवते. त्या शब्दांकडे फक्त तुम्ही लक्ष दिलं तरी तुम्हाला त्यांचं कार्य काय आणि कर्तृत्व काय हे कळून येईल. पहिली माझी ओवी म्हणजे असं याचंच नाव आहे. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी ओवी गाईन तुझ्या ग धैर्याला, दगड गोटे खाऊनी चालविली तू शाळा. घराबाहेर काढिले गुंडांनी अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, फसलेल्या विधवेंचा सांभाळ तू केला. अनाथ आणि अबलांचे माय बाप होऊनी, यशवंत बाळाला दत्तक घेतला. चौथी ओवी गाईन तुझ्या थोर हृदयाला, माणुसकीचा झरा जात नित्य गवाईला. ज्योतिबांची सावली नाही तू राहिली, सत्य धर्म प्रकाशात तेजानं तळपली. दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला, स्मरण तुझे करुनी वसा मी घेतला. भगिनींना जागवीन संघटित करीन, ज्ञान ज्योत लावीन, हेच तुला नमन, हेच तुला नमन. या त्यांच्या याच्यातनंच आपल्याला त्यांच्या कार्याची ओळख होते. खरं तर बाकीचं कार्य आपल्याला लायब्ररी ग्रंथालयात अनेक पुस्तकं असतील आणि त्याच्यावरनं तुम्हाला कळूनच येईल. पण थोडक्यात म्हणजे आपण फक्त ज्योतिबांनी जे स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीचे जनक आपण ज्योतिबांना म्हणतो, ज्योतिबांनी सावित्रीमाईला शिकवलं. शिकल्यानंतर त्यांनी 1848 रोजी 1 जानेवारीला म्हणजे 1 जानेवारीचं महत्त्व आपण तेही आत्ताच 1 जानेवारी झालेले आहे त्याचंही महत्त्व आपण बघितलं पाहिजे. 1 जानेवारी 1848ला म्हणजे 150-200 वर्षापूर्वी जेव्हा शिक्षण सगळ्यांना, बहुजनांना, शूद्रांना जेव्हा शिक्षणाचा काहीही स्पर्श नव्हता त्यावेळेस होत्या शाळा पंतोजींच्या किंवा जे स्कॉटिश आणि इंग्रज आले त्यांनी काही शाळा सुरू केल्या होत्या, पण सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.
त्या काळात ज्योतिबांनी सावित्रीमाईंना शिकवलेलं आहे, त्यांना शिक्षिका केलं आहे आणि सावित्रीमाई ह्या पहिल्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि हे म्हणून आपण भारतात ओळखलं जातो त्यांना. तर त्यांच्या कार्याची ओळख जर आपल्याला करायची असेल तर सावित्रीमाईंवर ज्योतिबांचा खूप मोठा प्रभाव होता. म्हणजे जे काही ज्योतिबांनी वाचन केलेलं आहे ते साहित्य आपल्याला त्यांनी वाचलेलं आपल्याला दिसतंय. कारण सावित्रीबाईंच्या जेव्हा काही ग्रंथ आपल्याला सापडले, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही खुणा केलेल्या आहेत, म्हणजे त्यांनी भूगोल वाचलेला आहे, गणित वाचलेलं आहे. नंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर, जे लक्ष्मण शास्त्री चिपळूणकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे वडील होते, तर कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सॉक्रेटिसचं चरित्र भाषांतरित केलं होतं. तर ते त्यांनी तेव्हा त्या काळी वाचलेले. त्यांच्या जे काही पुस्तकं आहेत, शतक बहादुरी किंवा हे जे काही आहेत, ही सगळी पुस्तकं, नीतिशतक वगैरे ही अनेक पुस्तकं, रामदासांचे श्लोक बघितलं तर काही त्यांनी खुणा करून तिथे काही 1-2 शब्द सुद्धा त्याच्यात बदललेले आहेत आणि त्याला शिक्षणाचं व्यापक स्वरूप त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला सगळं बघायला मिळेलच, वाचायला मिळेलच. पण त्या काळी त्या ज्योतिबांनी त्यांना शिकवलं, त्यांना म्हणजे शाळेमध्ये ट्रेन शिक्षिका असाव्यात म्हणून म्हणजे त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं. म्हणजे मिचल याच्यात त्यांनी शिक्षिकेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मग त्यांच्याबरोबर फातिमा बी ही उस्मान शेखांची बहीण. म्हणजे त्यांनी असं लिहिलेलं आहे की फातिमा बी आणि यांचं खूप मोठं सख्य होतं, सावित्रीबाई फुलेंचं. आणि त्या काळी त्यांना मदत करणाऱ्यांमध्ये फातिमा बी सुद्धा होत्या. म्हणजे आज फातिमा बींना सुद्धा आपण नमन केल्यासारखंच आहे. म्हणजे त्यांना सुद्धा आपण आज नमन केलं पाहिजे. आपण आता इथे बसलेल्या ज्या काही भगिनी आहेत, माझ्या विद्यार्थी भगिनींनी, त्यांना किती जणांना सावित्री आणि फातिमा बी माहिती आहे मला माहीत नाही. पण आजच्या नंतर ग्रंथालयात तुम्हाला जे काही उपलब्ध साहित्य मिळेल त्याच्यामधून तुम्हाला कळेल की बाबा फातिमाबींनी काय कार्य केलेले आणि सावित्रीमाईंनी काय कार्य केलेले. त्या जर नसत्या तर कदाचित आज आपण इथे नसतो. म्हणजे या लेवलला त्याच्यानंतर भरपूर काम बाबासाहेबांचं आहे, शाहू महाराजांचं आहे. हे सगळे जे समाज सुधारक आहे, त्याच्या सत्यशोधक समाज, सत्यधर्माची जी स्थापना ज्योतिबांनी केली होती, ती धुरानंतर सावित्रीबाईंनी त्यांच्या खांद्यावर 1990 नंतर ज्योतिबा गेल्यानंतर ते प्रचार त्यांनी केलेले आहे. अनेक भाषणं सावित्रीबाईंनी दिलेले आणि त्या भाषणामधलं जर आपण बघितले त्यांचे विषय, तर उद्योग, विद्याधन नंतर कर्ज वगैरे अशा वेगवेगळ्या 6 विषयावर सावित्रीबाईंनी भाषण दिलेली आहेत आणि ती आपल्याला वाचायला मिळतीलच. म्हणजे समग्र याच्यामध्ये हरी नरके आणि माळी यांनी त्यांचं समग्र जे हे केलेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रांनी पब्लिश केलेलं, त्याच्यात ही सगळी माहिती उपलब्ध होईलच आपल्याला. पण आपण ती वाचावी आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावेत असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा यांना शाळेमध्ये ट्रेन शिक्षिका हव्या होत्या, त्यांना कळलं की बाबा आता ट्रेन शिक्षिका इथे पाहिजे. म्हणजे शाळा तर सुरू केली. पहिली विद्यार्थिनी जेव्हा त्यांनी सुरू केलं तेव्हा पहिली विद्यार्थिनी जी होती फातिमा बीच होती त्यांची, जेव्हा त्यांनी शाळा सुरू केली. आणि त्याच्यानंतर मग त्या परत शिक्षिका झाल्या. त्यांना सुद्धा म्हणजे हे केलं गेलं, ट्रेनिंग दिलं गेलं आणि पुढे दोघींनी बऱ्याच प्रमाणात मोठं शिक्षणाचं काम केलेले. ज्योतिबा फुले म्हणतात की ज्योतिबा फुलेंना जेव्हा मेजर कॅन्टीनने त्यांचा सत्कार केला की शाळा चांगल्या पद्धतीने चालवल्या गेल्या आणि हे, तर तेव्हा सत्कार झाल्यानंतर ज्योतिबा घरी आल्यानंतर त्यांचे पाटील यांनी एक चरित्र लिहिलेलं आहे, आठवणींचं हे लिहिलेलं. त्याच्यामध्ये ज्योतिबा असं म्हणतात की मी शाळा चालवल्या, मी शाळा काढल्या, ते मला म्हणजे माझं ते काम होतं. पण ज्या पद्धतीने सावित्रीबाईंनी त्या शाळा चालवल्या हे खरं तिचं श्रेय आहे. म्हणजे एकूण 18 शाळा महात्मा फुलेंनी काढलेल्या आहेत वेगवेगळ्या परिसरात. पुण्यामध्ये सासवड असेल, हडपसर असेल, वेताळपेठ असेल, रास्तापेठ असेल. पहिली शाळा तर आपल्याला माहिती आहे बुधवारपेठेत भिडेवाड्यात त्यांनी काढलेली आहे. भिडेंनी त्यांना अनेक वेळा मदत केलेली आहे. तो वाडा देण्यासाठी त्यांना प्रश्न पडला होता की आता शाळा कुठे सुरू करायची. भिडेंनी त्यांना मदत केलेली आहे आणि तो वाडा त्यांनी चालवायला दिला होता की बाबा तुम्ही इथे शाळा चालवत असताना आपण बघतो की सावित्रीबाईंना खूप म्हणजे त्रास सहन करावा लागलेला आहे. दगड गोटे आणि हे खावे लागलेत की बाबा त्या काळी तेव्हा शिक्षण घेणं म्हणजे अगदीच धर्माच्या विरोधात आणि याच्या विरोधात होतं. पण सावित्रीबाईंनी त्यांचं व्रत सोडलेलं नाही.
त्यांनी जे जे काही केलं त्याची सगळी प्रेरणा आपल्याला महात्मा फुले याच्यातच दिसतीये. तरी पण आपण त्यांचं जर स्वतंत्र व्यक्तिमत्व जर बघायला गेलं तर त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आपल्याला कुठे दिसतं, तर त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व त्यांनी काव्य फुले त्यांचा कविता संग्रह आहे, त्यांनी एकूण त्याच्यात 41 कविता केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की बाबा त्यांनी शिवाजी महाराजांवर कविता केलेली आहे, राणी तारा राणीवर कविता केलेली आहे. म्हणजे ह्या जर गोष्टी आपण जर बघितल्या तर याच्यावरनं असं दिसतं की त्यांचा इतिहासाचा आणि याचा किती अभ्यास होता. शिवाय त्या याच्यामध्ये त्यांनी नेटिव्ह इंडियन असे काही शब्द वापरलेले आहेत त्या कवितांमध्ये. तर त्यामुळे त्यांचा इंग्रजीचा सुद्धा अभ्यास होता हे आपल्याला दिसून येतं. आणि शिवाय म्हणजे यांचे म्हणजे आपण जे म्हणतो की त्यांचं आपण फक्त काही म्हणजे माहीत नसतं आपल्याला, आपण वाचन केलेलं नसतं, त्यामुळे आपण संमत म्हणजे फक्त ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई म्हणजे एक केवळ तो जर संदर्भ सोडला तर त्यांचा संदर्भ आपण त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व बघण्यात आपण कमी पडतो. बुद्धिवादी होत्या त्या, विज्ञानवादी होत्या त्या, खगोलशास्त्रांचा त्यांचा अभ्यास झालेला आहे, गणिताचा अभ्यास झालेला आहे. खगोलशास्त्राचं जे पुस्तक वाचताना त्यांनी काही आकृत्या तिथे काढलेल्या आहेत आणि त्याच्याखाली त्यांनी सह्या केलेल्या आहेत, म्हणजे सह्या केलेल्या आहेत. आणि त्या सुद्धा सह्या काही इंग्रजीमध्ये काही मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये त्यांनी डेट लिहिलेल्या आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं त्या काळी म्हणजे त्या काळी त्यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास होता. म्हणजे चंद्र आणि सूर्य किंवा ग्रह आणि तारे याचा संबंध त्या काळी ज्या पद्धतीने जोडला गेला. पण सावित्रीबाईंचा जर बघितलं तर सावित्रीबाईंनी त्याचा संदर्भ हा विज्ञानवादी दृष्टिकोनातून मांडलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि त्याच्या समकालीन जे होते त्यांच्या समकालीन तेव्हा पंडिता रमाबाई होत्या. पंडिता रमाबाईंना पण भयंकर त्रास झालेला आहे. पंडिता रमाबाईंनी नंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे आणि त्याच्या चर्चा ज्या झालेल्या आहेत त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबरोबर अनेक चर्चा त्या काळी होत होत्या त्यांच्या. आणि त्याच्यातनं आपल्याला असं दिसतं की शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते सावित्रीबाईंनाही होतं आणि पंडिता रमाबाईंनाही होतं. त्या जेव्हा इंग्लंडवरनं परत आल्या तेव्हा त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता आणि तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांना इथे अनेक समाज सुधारकांनी त्याच्यावर त्यांना विरोध केलेला दिसतो. पण एकमेव महात्मा फुले असे होते की त्यांनी तो विरोध केलेला नाहीये, त्यांना सपोर्ट केलेला आहे. त्यांना की ठीक आहे बाबा, त्या म्हटलं नाही मला या धर्मातच राहायचं नाही, जिथे मला माझ्या स्त्रीत्वाचा अपमान होतो मला तिथे त्या धर्मात मला गोडी नाही वाटत. म्हणून त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिले नाही. एकमेव महात्मा फुले असे होते की त्यांना सपोर्ट केलेला आपल्याला दिसतो त्या याच्यामध्ये. म्हणजे ह्या ज्या आपण म्हणतो की समकालीन याच्यामध्ये पंडिता रमाबाई असतील किंवा त्यांचाही याचा व्यासंग होता, तो अतिशय म्हणजे वाचनाचा व्यासंग होता, तो खूप मोठा होता. आणि याच्यापुढे म्हणजे मी आता आणखी एक तुम्हाला फक्त त्यांनी काय काय वाचलं हे फक्त मी तुम्हाला नावं सांगते. तर त्याच्यामध्ये त्यांनी ज्योतिष वाचलेलं आहे, खगोल, नंतर इतिहास आहे, नंतर भूगोल आहे, गणित आहे, चरित्र आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की सॉक्रेटिसचं चरित्र तेव्हा त्यांनी वाचलेलं होतं, ते सुद्धा यांनी हे केले. आणि त्यांची मोडी लिपीमध्ये काही सह्या आहे, म्हणजे मोडी लिपी आणि उर्दू भाषा आणि कानडी भाषा त्यांना येत असावी असं त्याच्यातनं आपल्याला जाणवतं. तर नंतर जो मगाशी मी जो श्लोकाचा उल्लेख केला रामदासांचा जो श्लोक होता त्याच्यामध्ये म्हणजे रामदासांनी जो श्लोक लिहिला आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे आणि विचारी मना तुझं शोधून पाहे, मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. तर त्याच्याऐवजी सावित्रीबाई काय म्हणतात, त्यांनी ज्या खुणा केल्या आहेत आणि तिथे जे चेंजेस केले 3 शब्द त्यांनी त्याच्यात बदललेले आहेत. आणि त्याच्यात ते काय म्हणतात, जगी सर्व सुखी असा एक आहे, विचारी मना तुझं शोधून पाहे, मना त्वाची रे पूर्वच्या ऐवजी ते ज्ञान संचित केले, मना त्वाची रे ज्ञान संचित केले, तया सारखे सौख्य हे प्राप्त झाले. म्हणजे ज्ञानाला जे व्यापक स्वरूप दिलंय, शिक्षणाला जे व्यापक स्वरूप सावित्रीबाईंनी दिलेले, त्या याच्यावरनं आपल्याला त्यांच्या वाचनाची आणि याची हे लक्षात येते. त्याच्यानंतर त्यांनी काय काय वाचलेलं आहे तर विठ्ठल सखाराम अग्निहोत्री यांची शुक 72 म्हणजे ते 1839ला पब्लिश झालेलं, लक्षात घ्या. त्याच्यावर त्यांनी मुखपृष्ठावर सावित्रीबाईंनी मोडीच सही आहे. त्याच्यानंतर
त्यांनी जे वाचलेले हिंदुस्थानचा इतिहास, मूळ लेखक मरे साहेब म्हणजे मरे मिचेल, हे त्यांचा संस्कृत आणि याचाही अभ्यास होता. त्यांनी काही ट्रान्सलेशनही केलेली आहेत मराठीत, तर त्यांचं ट्रान्सलेशन त्यांनी वाचलेलं आहे. नंतर विष्णू परशुराम शास्त्री यांचा म्हणजे यांनी त्याचा तो अनुवाद केलेला आहे. नंतर त्याच्यात पण त्यांनी सही केलेली आहे. वामा समर्थांचे नीतिशतक ते केव्हा 1882ला आपण तुम्हाला जर माहीत असेल तर 1882 साली महात्मा फुलेंनी हंटर आयोगासमोर प्राथमिक शिक्षणासाठी जो निवेदन सादर केलं होतं त्याच्यामध्ये आणखी एक संदर्भ असा आहे की तेव्हाच जेव्हा आत्ता मी तुम्हाला पंडिता रमाबाईंचा संदर्भ सांगितला, पंडिता रमाबाईंनी सुद्धा हंटर आयोगासमोर एक निवेदन सादर केलं होतं. तर ते कशा संदर्भात होतं? ते शिक्षणाच्या संदर्भात होतं. पण कोणाच्या शिक्षणाच्या संदर्भात होतं? महात्मा फुले यांनी गरीब, वंचित आणि बहुजनच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणासाठी तिथे हंटर आयोगासमोर निवेदन दिलं. तर पंडिता रमाबाई यांनी त्या काळी स्त्रियांना म्हणजे स्त्रिया अतिशय लाजोळ होत्या, घरातनं बाहेर त्या पडत नव्हत्या. तेव्हा डॉक्टरकडे त्यांना म्हणजे अनेक शारीरिक प्रॉब्लेम जे असायचे त्या डॉक्टरकडे जात नव्हत्या. आणि म्हणजे कोणत्या डॉक्टरकडे जाणार? त्या जेंट्स डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांना फार म्हणजे लाजल्यासारखं व्हायचं, ते सांगतही नव्हत्या. मग अनेकांचे मृत्यू त्यात झालेले आहेत. मग तेव्हा पंडिता रमाबाईंनी तेव्हा त्यांना सांगितलं आणि अभ्यासपूर्ण त्यांनी तो हंटर आयोगासमोर ते निवेदन सादर केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की तुम्ही वैद्यकीय शिक्षण इथे द्या, इथल्या स्त्रियांना द्या, त्यामुळे इथल्या स्त्रियांचं हे होईल. आणि हंटर आयोगाने त्याची दखल घेऊन नंतर ब्रिटिश यांच्यातलं काही परिचारिका आणि डफरींचे जे दवाखाने इथे सुरू केले, त्याच्यामुळे स्त्रियांचं आरोग्य हे त्याच्यामुळे आपल्याला वाचले दिसतं. म्हणजे ह्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा जो अभ्यास झालेला आहे तो आपल्याला तिथे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर जे आहे बापाजी गोडबोले यांचं अथ सांगरुद्र प्रारंभ 1880 साली, म्हणजे ही संस्कृत पोथी होती ती त्यांनी वाचलेली आहे. भूगोल पत्रक वाचलेलं आहे त्यांनी, म्हणजे मुंबई इलाक्याचं जे भूगोल पत्रक लिहिले गेले ते सावित्रीबाईंनी तेव्हा वाचलेलं आहे. शाला पत्रक असेल, शाला पत्रक असायची हेच आहे कारण म्हणजे बाकीचं सगळं काम ह्या सावित्रीबाई बघत होत्या, त्यामुळे त्यांना ते शालापत्रक आपल्याला 1864 साली अंक 4 असं त्यांनी ते वाचलेलं आहे. तेव्हा सिंहासन बत्तीशी त्यांनी वाचलेली 1892 साली वाचली, म्हणजे 1892 साली ती पब्लिश झाली होती. ती सिंहासन बत्तीशी त्यांनी वाचलेली आहे. नंतर गोविंद शंकर शास्त्री यांचं शास्त्री बापट यांचं गद्य रत्नमाला, म्हणजे हेही पुस्तक त्यांनी वाचलं. इसाप नीती वाचलेलं आहे त्यांनी. म्हणजे हे अनेक पद्धतीची जेव्हा त्यांचा ग्रंथसंग्रह मिळाला, ही अनेक पुस्तकं मिळाली आणि त्याच्यावर त्यांच्या सह्या आणि त्यांनी वाचलेले खुणा काही सापडलेला आहे, ज्याच्यावरून आपल्याला तिथे हे आपल्याला समजतं. म्हणजे तसंच आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अज्ञानात जे काही आपण शूद्राती शूद्र होतो त्या सगळ्यांना ज्ञानी करण्याचा त्यांना ध्यास लागलेला होता. आणि म्हणूनच त्यांनी त्या काव्य फुले याच्यात त्या म्हणतात की शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा. शिक्षणाने मनुष्यत्व आणि पशुत्व हटते पा. म्हणजे इतकं छान पद्धतीने त्यांनी शिक्षणाचं महत्त्व आपल्याला त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे. नंतर बाकीचं मी तुम्हाला सांगितलं की नॉर्मल स्कूलमध्ये कशा त्या गेल्या. नॉर्मल स्कूलची पहिली विद्यार्थिनी फातिमाबाई होती. फातिमाबाईंनी सुद्धा त्यांना बरेच म्हणजे शिक्षण याच्यात गावंडे होते, त्यांना बरेच म्हणजे अनेक ब्राह्मण व्यक्तीसुद्धा होते की त्यांनी त्यांना त्याच्यात मदत केली. म्हणजे जातीच्या पलीकडे जाऊन आपण याच्याकडे ह्या सगळ्या त्यांच्या कार्याकडे आणि याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे त्यांची ओळख म्हणजे आणि शेवटी म्हणजे त्यांनी जेव्हा त्यांचं हे जे सांगत असताना सावित्रीबाई म्हणतात की हे जे मी काही केलेलं आहे त्याची सगळी प्रेरणा मला ही ज्योतिबांकडनं मिळालेली. जेव्हा नायगावला असताना म्हणजे त्या नायगाव त्यांचं माहेरी गेल्या असताना ज्योतिबांना इकडे सगळ्यांनीच त्रास दिलेला आहे. जसं सावित्रींना दिलेला आहे तसं ज्योतिबांना दिलेलं आहे की धर्म बुडवायला निघाला तुम्ही असं. म्हणजे हे तुम्हाला सगळं त्या ह्याच्यात वाचायला मिळेल. पण त्याच्यामध्ये ते काय म्हणतात त्यांची बरीच ज्योतिरावांना लिहिलेली त्यांची बरीच पत्र प्रसिद्ध आहेत. म्हणजे 4 त्यांचे भाग त्यांनी केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की म्हणजे त्यांनी असं म्हटलं की तुम्ही याच्यापासून तुम्हाला जो त्रास होतोय की तुम्ही जी ज्योत पेटवायला निघाला तर
त्याच्यामध्ये तुम्हाला हे होण्याचं कारण नाही आहे, म्हणजे घाबरण्याचं. मी तुमच्या पाठीशी आणि हा आशावाद, म्हणजे हे कधी ना कधी हे कार्य तडीच जाणार आहे, म्हणजे हे सगळं त्या सांगतायत. म्हणजे ज्योतिबांची प्रेरणा देखील त्या झालेल्या आहेत हे आपल्याला तिथे लक्षात येतं. म्हणजे केवळ आपण म्हणतो की एखाद्या म्हणजे पुरुषामागे, पराक्रमी पुरुषामध्ये मागे जर स्त्रीचा हात आहे वगैरे असं काही आहे. तर मला इथे सावित्रींच्या याच्या बाबतीत असं म्हणावं वाटतं की सावित्रींच्या मागे भक्कमपणे ज्योतिबा उभे राहिलेले. जेव्हा त्यांना मूल बाळ होत नव्हतं किंवा त्यांच्या घरच्यांनी त्यांना फार आग्रह केला की नाही आता तुम्ही दुसरं लग्न केलं पाहिजे, तेव्हा ज्योतिबा म्हणजे इतक्या पुढच्या विचारांचे, इतक्या पुरोगामी विचारांचे होते की जर मला लग्न म्हणजे करायचंच झालं तर तुम्ही लग्न सावित्रीचं लावून द्या, मला सवता आणा, तिला सोबत आणण्याची गरज नाहीये. म्हणजे इतके पुरोगामी विचार ह्या माणसाचे असताना म्हणजे नॅचरली म्हणजे नैसर्गिक पद्धतीने ते आपल्याला सावित्रीबाईंकडे आलेले दिसतं. आणि काही पुस्तकं अशी दिसत आहेत की जी ज्योतिबांनी सुद्धा वाचलेली आहेत आणि ती त्यांच्या याच्यात होती. यांचा शिवाजी महाराजांची समाधी यांनी शोधून काढलेली आहे, ज्योतिबांनी शोधून काढलेली. म्हणजे त्यांनी ती पुस्तकं वाचली, ती पुस्तकं सुद्धा सावित्रीबाईंनी वाचलेली आपल्याला दिसतात. म्हणजे त्यांच्या वैचारिक जडणघडणीमध्ये जो काही बदल झालेला आहे आणि हे झालेलं आहे तो केवळ ज्योतिबांचा आणि बाकीच्या वाचनाचा फरक आहे. म्हणजे इथे मी एवढ्यासाठी सांगते की आपण सगळे ग्रंथालयात बसलेला आहात आणि वाचनाचं महत्त्व तर सगळ्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जो जे पुस्तक वाचतो तो तसा असतो असं कार्लाईल म्हणतात. कार्लाईलनी पुढे हेही म्हटलेलं आहे की बाबा तुम्ही म्हणजे पुस्तकं वाचण्याने मनुष्य तर तयारच होतो. म्हणजे वाचनाचं महत्त्व मी वेगळं काही तुम्हाला सांगा, पण जे काही माणसाने केलेलं आहे ते पुस्तकामुळे केलेलं आहे आणि जे काही आहे माणसाने केलेलं आहे ते पुस्तकातही आहे. म्हणजे असं कार्लाईल म्हणतात. म्हणजे ह्या सगळ्या जर आज जर बघितलं आपण तर मला असं वाटतं की तुम्ही इथे सगळे बसलेला आहात आणि इथल्या लायब्ररीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्याल. आणि हे जे महापुरुष झालेले आहेत किंवा जे हे झालेले त्यांचा वाचन व्यासंग खूप मोठा होता आणि मानवतावादी दृष्टिकोनातूनच सगळे हे झालेले. ज्योतिबा फुले म्हणा, बाकीचे समाजाचे बुद्धिवादी होते, विज्ञानवादी होते. त्यांचा विज्ञानवादाचा समता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा त्यांच्या काव्यातूनच आपल्याला दिसतंय किंवा त्यांच्या लिखाणामधून हे सगळं आपल्याला दिसतंय. इथे सगळ्या विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देते आणि अशी आशा व्यक्त करते की इथून पुढे म्हणजे तुम्हाला वाचनाची इच्छा व्हावी आणि तुम्ही वाचन करावं. म्हणजे जो संकल्प आज महाराष्ट्र शासनाने केलेला आहे आणि सावित्रीबाईंची जी शिक्षणाची ज्योत आहे किंवा इथे 2 वर्ग जे आहेत, आहेरे वर्ग आहे आणि नाहीरे वर्ग, तर आपापल्या पद्धतीने म्हणजे आपल्याला जसं काम करता येईल ते आपण करावं. आणि हे 2 शब्द बोलून मी माझं छोटंसं भाषण थांबवते. धन्यवाद. विद्यार्थी असा कौतुकास्पद आहे आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो मॅडम. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं आहे, अशा पद्धतीने की ते सगळं चित्र आमच्या समोर उभं राहिलेलं आहे. तो सावित्री माईंचा जो काही चरित्र आमच्या समोर पुढे उभं राहिलेलं आहे. खरंच अशा अर्धांगिनी सगळ्या म्हणजे इथून पुढे असं कंपॅनियनशिप म्हणजे ज्याच्यामधनं एक कंपॅनियनशिप थ्रू तुम्ही डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेसिव्ह याच्या पद्धतीने याची वाटचाल करा, अशा प्रकारचं एक प्रबोधात्मक व्याख्यान तुम्ही दिलेलं आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन आणि सावित्रीमाईंचं जे काही वाचन आहे त्याच्यावर खूप छान प्रकाश टाकला आणि निश्चितपणे आमच्या विद्यार्थ्यांना आणि सर्वांना या व्याख्यानाचा उपयोग होईल आणि खूप चांगला उपक्रमाची सुरुवात आज आपण केलेली आहे. इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी जे ऐकत होते त्यांचं कौतुक आणि त्यांना धन्यवाद मी देते. ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे, त्यांचेही धन्यवाद. ग्रंथालय माहितीशास्त्राचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचेही धन्यवाद मी देते. राजगे सर आता समाजामध्ये इथे आलेले आहेत, बरेचशा उपक्रमात आपल्या ते सहभागी होतात, त्यांचाही मी धन्यवाद देते आणि आपला कार्यक्रम संपला असं मी सांगते. आणि इथून पुढे तुमच्यात वाचनाची जी उत्तेजना किंवा आता प्रेरणा आलेली आहे ती आपण पुढे तेवत ठेवूया. धन्यवाद. आता तुम्हाला काही प्रश्न असतील